विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल बिघडू नये याची काळजी घेण्याची गरज असून जीवनातील साधेपणा हीच खरी ताकद आहे, असं मत पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांनी व्यक्त केलंय। पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी तरुणांनी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी केलं। ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते। डेव्हलपमेंट आणि निसर्ग याच्यातला तुम्ही निसर्ग संवर्धनाचा जास्त जोर दिला पाहिजे, कारण आपण डिझास्टर बघतो ना। आता जे काही महापूर आले किंवा भूकंप झाला किंवा खूप गरमीची लाट आली, असं करून तर माणसाच्या सगळ्या तरुण मुलांनी हे विचार केला पाहिजे की आपण पर्यावरणाचं संवर्धन कसं करता आलं पाहिजे। वनक्षेत्र कमी होते आणि माणसाची पॉप्युलेशन वाढते, तर हा बॅलन्स जर तुम्ही नाही ठेवला तर हळूहळू हे वाढत जाईल। डिझास्टरचं प्रमाण म्हणजे नैसर्गिक संकट येतात ते प्रमाण वाढत जाईल, तेव्हा हे जागृती करणं गरजेचं आहे। म्हणूनच मी म्हणतो की हे प्रत्येकाने तरुण पिढीने विचार करण्यासारखं आहे की तुम्ही जोपर्यंत डेव्हलपमेंट किती पाहिजे माणसाला, आपल्या स्वतःच्या गरजा किती वाढवायच्या। आम्हाला आमचं माहिती आहे की आम्ही अजिबात गरजा कमी ठेवून समाधानी आहोत, समजलं का। आमचं साधेपणा ही आमची ताकद आहे असं मी म्हणतो, आहे ना। तर हे जर तुम्ही त्यातलं थोडं जरी आपल्या आयुष्यात पाळलं म्हणजे तरुणांनी, तर तेवढाच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल आणि लोकांनी जाणीवपूर्वक पर्यावरण किंवा वन संरक्षण क्षेत्र कसं वाढवता येईल एवढं तरी विचार करणं गरजेचं आहे। आपण ते सगळे शासनाच्या माथी मारून काही त्याचा अर्थ नाही, पण प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली ठरवलं की मी आपण संरक्षण करीन अशी स्वतःशीच कमिटमेंट केलं पाहिजे। आम्ही त्याच्यात जास्त विश्वास आहे आमचा, कमिटमेंट, स्वतःचं कमिटमेंट पाहिजे। आणि असे असंख्य जर तरुण तयार झाले तर आपोआपच त्याचा फायदा निसर्ग संवर्धनाला होईल।